उन्हाचा पारा हा अक्षरशः वाढला असून उन्हाचा पारा हा 40शी पार गेला आहे। याचाच मोठा परिणाम हा फुलबागेवरती सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या झेंडूच्या शेतामध्ये आहे। इथे आपण पाहू शकता की झेंडूला काहीच बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी अक्षरशः ह्या झेंडूमध्ये बकरं सोडलेली आहेत। झेंडूसाठी कमी पाणी लागतं यासाठी यांनी ठिबक सिंचन सुद्धा केलेलं आहे। पण याचा खर्च काय निघतो की नाही हे आपण शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊ। काय सांगाल तुम्ही की या झेंडूसाठी एवढा खर्च केला तो सुद्धा निघत नाही आणि तुम्ही हे झेंडू बकरांना चारून टाकले? हो, आणि झेंडू मी 2 एकर लावला होता। किमान आपल्याला खर्च 1,60,000 रुपये पण आला आहे। ठिबक सिंचन 2 एकर करता 80,000 आणि इतर रोपे खते वगैरे 80,000 रुपये खर्च, तसा 1,60,000 रुपये खर्च झाला होता। तर आत्तापर्यंत फक्त 20,000 रुपये दोन तोडे केले होते, 20,000 रुपये झालेत आणि अजून पण त्याला बाजारभाव नाही आहे। 8 रुपये 10 रुपये असे किमान बाजारभाव आहे। आज मजुरीचा खर्च पण निघत नाही। आज जर आम्ही घाटाखालची माणसं जर आणली तर 800 रुपये रोज घेतात ते आणि किमान तोडायला खर्च जातो जवळजवळ ते येतात 9 वाजता आणि 4 वाजता जातात। तर किमान एक माणसं तोडतो 60 किलो आणि बाजारभाव आजच्या लेवलला आहेत किती 8 रुपये, तर ते मजूर खर्चसुद्धा निघत नाही तोडायला। त्यामुळे मग नाईलाज असताना आम्ही ही बकरं झेंडूमध्ये सोडली, पर्याय नाही आहे त्याला काही। आणि सरकारकडून काही याच्यासाठी उपाययोजना मिळाव्या असं तुम्हाला वाटतं? हो, सरकारकडून काही थोडीफार उपाययोजना असल्या किंवा बाजारभाव सरकारने थोडंफार लक्ष दिलं। आज मुंबई ठिकाणी फुटपाथवर जे झेंडू लोक विकायला बसत होते ते महानगरपालिकेवाल्यांनी त्यांना उठवलं। त्याच्यामुळे सुद्धा 50% बाजारभाव हे पडले की तिथं त्यांना बसवून देत नाही। आज याला जबाबदार सुद्धा सरकार आहे, ही महानगरपालिका। आणि झेंडूला आज सुद्धा बाजार चांगले असते 30-40 रुपयेपर्यंत, पण किमान आपले जे लोकल असे जे ठराविक असतात विकणारे ते सुद्धा कमी झाल्यामुळं बाजारभाव पूर्ण पडले। जो शेतकऱ्यांनी झेंडू लावला तो अक्षरशः 10 रुपयांनी सुद्धा जात नाही। त्याच्यामुळे याचं मोठं आर्थिक संकट हे शेतकऱ्यावर आलं आहे आणि सरकारकडून काहीतरी उपाययोजना व्हाव्यात असे शेतकऱ्याला सरकारकडून अपेक्षा आहेत। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।